महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक। मी प्राध्यापक सदाराव राहुल आजच्या तासाला आपलं सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 3 तासिका क्रमांक 5 याचा अभ्यास करून घेणार आहोत। प्रकरण क्रमांक 3 मधील जो आज आपण अभ्यास करणार आहोत, जो नवीन मुद्द्याचा आपण अभ्यास करणार आहोत ते म्हणजे अपक्षरण कारके आणि भूरूपे याच्यामधील भूजलाचे कार्य। त्यामध्ये विशेष करून खनन कार्य व संचयन कार्य कोणत्या पद्धतीने होते हे आज बघणार आहोत। मागच्या तासाला आपण वाऱ्यांचे संचयन व खनन कार्य आपण बघून घेतलं। वाऱ्याचे खनन कार्य बघत असताना आपण त्याचे आकृत्यासह त्याचे स्पष्टीकरण त्याचा अभ्यास आपण केला होता। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन मुद्द्याला सुरुवात करणार आहोत ते म्हणजे भूजलाचे कार्य। ते भूजल नेमके काय असतं त्याला इंग्रजीमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर कास्ट टोपोग्राफी। एकंदरीत भूजल त्यालाच कास्ट प्रदेशातील भूमिगत पाण्याचे कार्य असं देखील म्हटलं जात असतं। यामध्ये भूमिगत पाणी तर भूपृष्ठाखालून वाहणाऱ्या पाण्याला भूमिगत पाणी असे म्हणतात। भूमिगत पाण्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन यासारखे वायू व गंधक विरघळल्याने असे पाणी आम्लधर्मी बनते। तसेच त्याची क्रिया चुनखडकाच्या प्रदेशात प्रभावीरित्या होते। त्यानंतर या क्रियेमुळे चुनखडकाच्या खडकांचे भाग झिजून नाहीसे होतात व त्यामुळे चुनखडकाच्या प्रदेशात निरनिराळे भू आकार निर्माण होतात। यावरून चुनखडकाच्या प्रदेशात विकसित होणाऱ्या भूस्वरूपांना आपण कास्ट भूमिस्वरूपे किंवा भूमिगत पाण्याचे कार्य असं देखील म्हणू। म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे भूरूपे तयार होताना आपल्याला सांगता येतील, साधारणतः जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली। तदनंतर जमिनीत ज्यावेळी पाणी मुरते त्यावेळी ते अछिद्र खडकापर्यंत जाऊन क्षितिज समांतर दिशेने वाहू लागते। तसेच चुनखडकासारखा खडक पाण्यात विरघळू शकतो। अशा प्रदेशात जमिनीखालील खडकात वेगवेगळी भूरूपे तयार करण्याच्या प्रक्रियेत भूजल महत्त्वाची भूमिका पार पाडते। भूजलात पदार्थ विरघळतात, खडकापासून वेगळी होतात, त्यांचे वहन होते व ते संचयित होतात। त्यामुळे विशिष्ट स्वरूपाचे भूरूपे तयार होताना आपल्याला सांगता येतील। याच प्रदेशात कास्ट पद्धतीने भूरचना विकसित होण्याची पुढील 3 घटक आवश्यक असतात। यामध्ये विशेष करून भूजलाचे कार्य चालत असताना हे घटक खूप महत्त्वाचे असतात। त्यामध्ये पहिलं कार्बन डायऑक्साईड। आता कार्बन डायऑक्साईडमुळे उष्ण व दमट हवामानात जास्त संख्येने असलेल्या वनस्पती भूजलाला कार्बन डायऑक्साईडचा पुरवठा करतात। कार्बन डायऑक्साईडमुळे पाण्यात आम्ल निर्माण होते, ज्यामुळे द्रावण्याची क्रिया जलद गतीने होताना आपल्याला दिसते। तदनंतर 2 भूजलाची क्रियाशील हालचाल। तर भूजलाची क्रियाशील हालचाल नेमकी काय? तर विद्राव्य कार्बन डायऑक्साईड सोबत संयुक्त झालेल्या पाण्याची हालचाल सहज होणे। खडक जेवढा सच्छिद्र तेवढी पाण्याची मुरण्याची गती जास्त असते। तदनंतर जोड खडकातील तडे आणि जोडमुळे पाणी मुरण्यासाठी जागा निर्माण होताना सांगता येईल। अशा पद्धतीचे घटक या भूजल कार्याला कारणीभूत ठरताना दिसून येत असतात। त्यामध्ये अपक्षरण व संचयन भूरूपे। आता आपण जे बघणार आहोत त्यामध्ये अपक्षरण व संचयन भूरूपे कशी निर्माण होतात।
संचयनापासून ती भुरपे वेगवेगळ्या पद्धतीने कशी दिसत असतात. त्यामध्ये ज्या खडकात भेगा किंवा जोड आहेत अशा खडकांमध्ये मुरलेले पाणी पृष्ठभागाच्या खाली अधिक प्रमाणात केंद्रित होते. म्हणून भूजलामुळे निर्माण होणारी भुरपे भूपृष्ठाच्या खाली तयार होतात. ज्या प्रदेशात जिप्सम व चुनखडक यासारखे पाण्यात विरघळू शकणारे घटक असतात तेथे आम्ल जलामध्ये खडक विरघळतो. त्यातील भेगा कालांतराने मोठ्या होतात. सतत होणाऱ्या द्रावणी क्रियेमुळे या भागात भूपृष्ठावर वर्तुळाकार खडके निर्माण होताना दिसून येत असतात. त्यांनाच विलयन विवरे असे म्हणतात. विलयन विवरे नेमकी कशी असतात ते आता एकंदरीत याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल, बघता येईल. तदनंतर आपण जो एकंदरीत अभ्यास करणार आहोत त्यामध्ये भूजलाचे कार्य म्हणजे खनन कार्य. आता एक एक करून आपण ती माहिती घेऊ. त्यामध्ये पहिलं लपीज किंवा लॅपीज. चुनखडकामधील असलेले उभे, आडवे जोड व फटी भूमिगत पाण्यामुळे रुंदावतात व त्या ठिकाणी खोलगट भागांची निर्मिती होते. या खोलगट भागांच्या भोवती चुनखडकाचे ओबडधोबड व अनुकुचीदार स्तंभासारखे शिल्लक राहतात. त्यांना लेपीज असं म्हणतात. तर लेपीज नेमके काय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहेत की चुनखडकामधील असलेले उभे व आडवे जोड किंवा फटी यामध्ये भूमिगत पाणी शिरले तर त्या चुनखडकाच्या मध्यभागी खोलगट भागी ओबडधोबड व अनुकुचीदार स्तंभासारखे भाग शिल्लक राहतात. त्यांना लॅपीज असं म्हटलं जात असतं. तदनंतर 2 अवतरण छिद्रे किंवा विवरे. भूमिगत पाणी झिरपल्यामुळे चुनखडकाच्या प्रदेशात लॅपीजच्या निर्मितीनंतर लॅपीजमध्ये असलेले खोलगट भाग आणखी खोल व रुंद होतात आणि त्यांचे विवरात रूपांतर होते. त्यांनाच अवतरण छिद्रे असे म्हणतात. एकंदरीत विवर म्हणजे मोठा खड्डा सांगता येईल की लॅपीजची निर्मिती झाल्यानंतर हे खोलगट भाग हा जास्त रुंदावतो व त्या ठिकाणी विवरांची निर्मिती होताना आपल्याला सांगता येईल. तदनंतर डोलाइन्स. तिसरं डोलाइन्स. डोलाइन्स नेमकं काय तर विलय छिद्रे आकाराने मोठी झाली की त्यांना युगोस्लावियामध्ये डोलाइन्स असे म्हणतात. हे विलय छिद्रे एकत्र जोडले जाऊन त्यांची निर्मिती होते. या ठिकाणी मोठमोठे विलय छिद्रे हे एकत्र जोडले गेल्यानंतर जो आकार प्राप्त होतो त्याला डोलाइन्स असं म्हटले जात असतं. याचा आकार नरसाळ्यासारखा असतो, याला डोलाइन्स असे म्हणतात. एकंदरीत हे छिद्रे एकत्र आल्यानंतर त्याचा आकार जो नरसाळ्यासारखा तयार होतो त्याला डोलाइन्स असं म्हटलं जात असतं. एकंदरीत हा दंडगोलाकार असा आकार प्राप्त होतो. ह्या वरच्या आकृतीमध्ये बाजूच्या आकृतीमध्ये तुम्हाला बघता येईल की मोठ्या प्रमाणात हे छिद्र एक विलय एकत्र आल्यानंतर डोलाइन्स तुम्हाला बघता येतील. तदनंतर चौथं युवाला. कास्ट प्रदेशात 2 किंवा अधिक डोलाइनचा विस्तार वाढत जाऊन निर्माण होणाऱ्या लांब व विस्तीर्ण विवराला युवाला असे म्हणतात. तर युवाला नेमकी काय तर या ठिकाणी समोरच्या आकृतीमध्ये तुम्हाला त्याची कल्पना आलीच असेल. त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की डोलाइन्स जर एकत्र भेटले किंवा त्यांचा आकार एकत्र आल्यानंतर वाढतो व वाढल्यानंतर विस्तीर्ण असं विवराला युवाला असं म्हटलं जात असतं. तदनंतर 5वं गुहा. चुनखडीच्या प्रदेशात भूपृष्ठावरील पाणी विलय छिद्रातून आत जाते, परंतु कठीण खडकाचा अडथळा येऊन पाणी तिरप्या दिशेने वाहत जाते व त्याच्या खालील चुनखडकाची झीज कडून खोल अशी गुहा तयार होताना दिसून येत असते. तर एकंदरीत ज्या ठिकाणी भूपृष्ठाखाली पाणी मुरत असते त्या मुरताना साधारणतः
समांतर अशा कठीण खडकापासून जात असताना ती तिरप्या स्वरूपाने वाहत असताना समोरील जर एखादा चुनखडकासारखा अछिद्र खडक त्या ठिकाणी राहिला तर त्याची मोठ्या प्रमाणात झीज होते व त्या खडकाची झीज होऊन होऊन त्या ठिकाणी खोल अशी गुहा निर्माण होताना आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी या आकृतीमध्ये गुहा कशी आहे हे तुम्हाला त्याची कल्पना आलीच असेल. या ठिकाणी गुहा म्हटलं आहे बघा, खालच्या आकृतीमध्ये गुहा तुम्हाला दिसून येईल. तदनंतर भूजलाचे संचयन कार्य. तर या मुद्द्यातील नवीन मुद्दा भूजलाचे संचयन कार्य. खनन कार्य पाहून घेतले, आता भूजलाचे संचयन कार्य. आता भूजलाचे संचयन कार्य होताना विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये पहिलं आहे ते अधोमुखी लवणस्तंभ. अधोमुखी लवणस्तंभ तर चुनखडकाकीच्या प्रदेशात भूपृष्ठावरील पाणी थेंबाथेंबाने पांजरत असते. ते बाष्पीभवनाने ते पाणी आटून त्या पाण्यात चुन्याचे व क्षाराचे अंश छताला चिटकून राहतात. अशा प्रकारचे हे संचयन वाढत जाऊन खालच्या दिशेने चुन्याच्या व क्षाराचे स्तंभ तयार होताना दिसून येतात. यामध्ये बघा तुम्हाला सांगता येईल की अधोमुखी लवणस्तंभ. लवण म्हणजे एकंदरीत लवण म्हणजेच क्षाराचे प्रमाण या ठिकाणी जास्त असते. ते अशा ठिकाणी भूमिगत पाण्याच्या साठ्याच्या ठिकाणी ज्यावेळेस पाणी झिरपत असते तर अशा ठिकाणी चुनखडकाचे पाणी झिरपत असते. तर अशा पाण्यामध्ये चुन्याचे व क्षाराचे प्रमाण जास्त जर राहिले तर कालांतराने ते बाष्पीभवनामुळे ते आटते व सुकून जाते व ते क्षार त्याच पद्धतीने त्या भूपृष्ठाला भूपृष्ठाखाली चिटकून राहतात. म्हणून त्यांना अधोमुखी लवणस्तंभ म्हणत असतात. कालांतराने हे लवणस्तंभ वाढताना दिसून येत असतात. यांची जी दिशा असते ती भूपृष्ठाच्या वरच्या बाजूने खालच्या दिशेने ती वळलेली आपल्याला सांगता येतील. बघा या ठिकाणी अधोमुखी लवणस्तंभ आकृतीमध्ये तुम्हाला बघता येतील. या ठिकाणी त्यांची जी दिशा आहे, टोकाची दिशा आहे ती खालच्या दिशेने म्हणजे भूपृष्ठाच्या छताला लागून छताच्या दिशेकडून ते जमिनीकडे अशा पद्धतीने तिची लवणस्तंभाची दिशा तुम्हाला सांगता येईल. तदनंतर 2 ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ. आता ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ नेमके काय असते तर अधोमुखीची लवणस्तंभाच्या विरुद्ध बाजू एकंदरीत विरुद्ध दिशेने याची रचना होत असते. यामध्ये चुनखडी प्रदेशात गुहामध्ये छतावरून तळभागाकडे चुन्याचे व क्षाराचे पाणी खाली ठिपकत असते. ते पाणी बाष्पीभवनाने आटते. त्या ठिकाणी संचयन गुहेच्या तळभागावर छताच्या दिशेने उभा स्तंभ तयार होतो. यालाच ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ असे म्हणतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, खालच्या आकृतीमध्ये तुम्हाला बघता येईल की ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ नेमकी काय असतात. त्यामध्ये छताकडून येणारे जे चुन्याचे व क्षाराचे पाणी खाली आल्यानंतर ते त्या ठिकाणी एकंदरीत खालच्या दिशेने साचते व ती तळभागाच्या दिशेने साचून एकंदरीत स्तंभाचा आकार प्राप्त होतो. त्यालाच ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ असं म्हटलं जात असतं. या ठिकाणी देखील बाष्पीभवनाने हे पाणी आटल्यानंतर फक्त त्यामध्ये क्षार व चुन्याचेच प्रमाण जास्त असते. म्हणून ते स्तंभ अशा उभ्या दिशेने स्तंभ निर्माण होताना सांगता येईल. तसंच जर बघितलं तर सलग लवणस्तंभ. यामध्ये सलग लवणस्तंभामध्ये सांगण्याचं जर बघितलं तर समोरच्या आकृतीमध्ये तुम्हाला बघता येईल की अधोमुखी लवणस्तंभ व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ हे कालांतराने एकत्र आल्यानंतर जो अखंड असा सलग भाग तयार होतो त्याला सलग लवणस्तंभ असं म्हटलं जात असतं. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला एवढे. नंतरच्या तासाला आपण नवीन मुद्द्याला सुरुवात करू. धन्यवाद.